जालना पोलिसांचं शक्ती प्रदर्शन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथ संचलन. संवेदनशील भागात पोलिसांची करडी नजर. डीवायएसपी अनंत कुलकर्णी. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जालना पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं चित्र आज शहरात पाहायला मिळाले. उद्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात भव्य पथ संचलन करून आपली तयारी दाखवून दिली. पथ संचलनामध्ये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा होता. आज काढण्यात आलेल्या या पथ संचलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून करण्यात आली. त्यानंतर कादराबाद, पाणीवेस, गरीबशाह बाजार, मस्तगड, गांधी चौक अशा प्रमुख मार्गांवरून पोलिसांचा ताफा फिरला. या पथ संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून संभाव्य अनुचित प्रकारांना आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले असून कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. तसेच नागरिकांनीही शांतता व सहकार्य राखून जयंती उत्सव साजरा करावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या वतीनं देण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं जालना शहर सज्ज झाले असताना पोलिसांच्या या पथ संचलनामुळे शहरात शांतता व सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय. आजचा रूट मार्च हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जो मिरवणूक मार्ग आहे उद्याचा, त्या मार्गावर आहे. आम्ही आता इथून निघणार आहोत. सराफा मार्गे कादराबाद, पाणीवेस नंतर सुभाष चौक, मम्मादेवी आणि टाउन सेंटरला बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत असा रूट मार्च आहे. दोन्ही पोलिसांचे प्रभारी अधिकारी, मी स्वतः, सर्व दुय्यम अधिकारी, RCP, SRPF, होमगार्ड आणि पोलिसांचे कर्मचारी आता साधारणपणे 150 अधिकारी आणि कर्मचारी या रूट मार्च मध्ये सहभागी होणार आहे. नागरिकांना आव्हान हेच आहे की शांततेमध्ये आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये उद्याची आंबेडकर जयंती साजरी करावी असं नागरिकांना आव्हान आहे. आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. बंदोबस्त आमचा सगळा व्यवस्थित लागलेला आहे.